महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। राज्यातील कृषी मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून दर मात्र कमीच आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं दिसून येत आहे। दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता। अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला। सरकार आता थेट कांदा खरेदी करणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे। सातारा येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे। अनेक वर्ष रखडलेल्या मृदा आणि जलसंधारण विभागातील रिक्त पदांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला। सप्टेंबर 2025 साली राज्य सरकारकडून या भरतीची घोषणा करण्यात आली होती। अखेर नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। या बैठकीत राज्यातील तब्बल 8,776 पदांना मान्यता देण्यात आली आहे। पुढील 6 महिने मोठा कार्यक्रम सरकार आयोजित करणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। हडपसर परिसरातील उषा किरण रुग्णालयात टायमर बॉम्ब स्फोटक ठेवून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने नागपूर रेल्वे जंक्शन येथून अटक केली आहे। आरोपीची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणामागील हेतू, त्याचे साथीदार आणि इतर ठिकाणी अशाच प्रकारचा कट रचण्यात आला होता का याचा तपास यंत्रणांकडून सुरू आहे। राज्यातील धरणांमधील गाळ वाढत असल्याने पाणी साठ्याची क्षमता कमी होत आहे। त्यामुळे उजनी, गिरणा, गोसीखुर्द, मुळा, जायकवाडी आणि हंतूर या 6 मोठ्या प्रकल्पांच्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यास राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे। हा गाळ शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी विनामूल्य दिला जाणार आहे। पेपर फुटीमुळे रद्द झालेल्या नीटची पुनर्परीक्षा आता 21 जून 2026 रोजी होणार आहे। याबाबत आज एनटीए कडून घोषणा करण्यात आली आहे। 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपर फुटीच्या घटनांमुळे रद्द करण्यात आली होती। देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। पेट्रोल 3 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 3.11 रुपये प्रति लिटर इतके महागले आहे। या इंधन दरवाढीमुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे। दरम्यान पेट्रोल आणि डिझेल नंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। खुल्या गटातील उमेदवारांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी भरती प्रक्रियेतील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल मंजूर करण्यात आले आहेत। या नव्या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना भरतीमध्ये अधिक संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सामान्य प्रशासन विभागाच्या नव्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील जे उमेदवार वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षा देण्याच्या संधीमध्ये सवलत घेतात त्यांची नियुक्ती आता केवळ राखीव जागांवरच केली जाणार आहे। अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही। राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे, पण विदर्भात मात्र उष्णता कायम आहे। अनेक जिल्ह्यातील तापमान 40च्या पार गेले आहे। हवामान विभागाकडून विदर्भासाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सकाळी 11 ते दुपारी 4:30 पर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे। नागपूर आणि वर्धा या 2 जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। भोंदू अशोक खरात याच्यासोबत कथितरित्या आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या मुद्द्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची गुरुवारी 8.5 तास चौकशी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःसह मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांच्या संख्येत कपात केल्यानंतर राज्य सरकारने आता सरकारी अधिकाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची सूचना केली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान 1 दिवस मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करण्याचेही सुचवले आहे। याशिवाय शासकीय बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करण्याची सूचना केली आहे। राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि वाहनांच्या ओळखीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले होते। मात्र अनेकांनी अद्याप नंबर प्लेट न बसवल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आली आहे। त्यामुळे या प्रक्रियेसाठी राज्य शासनाने 3 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे। येत्या आठवड्यात राज्यातील साखर कारखानदारी समोरील अडचणींवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले। तसेच 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल असे देखील आश्वासन त्यांनी दिले आहे।
शिवसेना पक्ष निवडणूक चिन्ह या प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली. मागील 3-4 वर्षांपासून ठाकरे गटाची याचिका प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष निवडणूक चिन्हावर सुनावणी झाली. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. नीट परीक्षाबाबत शिक्षण मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित असेल. आतापर्यंत परीक्षा OMR शीटवर घेतली जात होती, ज्यामुळे पेपर फुटीचा धोका वाढत होता. या व्यतिरिक्त परीक्षेची वेळ 15 मिनिटांनी वाढवली जाणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे.